स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवण्याचं कारण की आज आपण चाललेलो आहोत सह्याद्रीतल्या एका भन्नाट पण लहान किल्ल्यावर, तुंग किल्ल्यावर. बाहेर पाऊस पण भरपूर चालू आहे. बघू तर आज आपला व्लॉग कसा तयार होतोय. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला किल्ल्याची सर्व माहिती सांगेलच. आपण कसं जाणार आहोत काय ते. माझा तर प्लॅन आहे सध्या जाण्याचा. आपण इथून हडपसर, पिरंगोट, हाडशीवरून तुंगवाडीत जाणार आहोत. तर पाऊस भरपूर असल्यामुळे आज आपल्यासोबत जास्त कोण नाही आहे. चला तर मग जाऊया, निघूया आपल्या भन्नाट प्रवासाला. चला तर मग आज आपला प्रवास चालू करू. पावसाने थोडी विश्रांती घेतली, आपल्याला बरेच लांब जायचे. चला. आता आपण आहोत करमळे गावात. तर आपण चामी चौक, पिरंगोट मार्गे सध्या पोहोचलो आहोत करमळे गावात. आपल्याला अजून बरेच इथून लांब जायचं आहे. पाऊस एवढा भयंकर आहे की मला शूट करायला जमत नाही. खूप पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता. पावसाचं काय समजत नाही आहे. खूप पाऊस चालू आहे. आपल्याला अजून बरंच लांब जायचं आहे. म्हणजे थोडासा ब्रेक घ्यावा रेकॉर्डिंग करण्यासाठी. आज IMDbने तसा इशारा दिलाच होते की पाऊस भरपूर येईल म्हणून. अजून बरेच लांब जायचं आहे आपल्याला. थोड्या वेळी मी ब्रेक घेतो आणि परत माझ्या प्रवासाला चालू करतो. पावसामुळे जास्त काय शूट करता येत नाही आहे. तुफान पाऊस चालू आहे मित्रांनो. आपल्याला या पावसामुळे रेकॉर्डिंग पण करायला जमत नाही आहे, व्हिडिओ काढता येत नाही आहे. चला तर मग पुढच्या प्रवासाला निघूया. अजून इथून तुंग बराच लांब आहे. प्रॉब्लेम असा झाला की अचानक आपला माईकचा प्रॉब्लेम झाला. त्यामुळे सध्या कॅमेऱ्याला आपण माईक लावलेला नाही आहे. जो कॅमेऱ्याचा इनबिल्ट माईक आहे ना, त्यावरच ॲडजस्ट करावं लागेल. बघू, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का मला काही सांगता येणार नाही आहे. बघू तरी काय होतंय. होप तुमच्यापर्यंत माझा क्लिअर आवाज येत असेल. आपल्याला इथून अजून बरेच लांब जायचं आहे. तुम्ही पाहू शकता सगळीकडं कसं एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. मुसळधार पाऊस चालू आहे. रेकॉर्डिंग सुद्धा करायला जमत नाही आहे व्यवस्थित. आणि रस्ते एवढे स्लिप होत आहे ना, बाईक खूप जपून चालवावी लागते.
पाठीमागं आपण गेलो तर तिकोना किल्ला होता. तिकडून हाडशी क्रॉस करून आता आपण तुंग किल्ल्याकडे निघालो. तिथून तुंग किल्ला, कोरीगड किल्ला ह्या रूटने तिकडे जातात. मला तर मग पाऊस वाढलाय. आपला कॅमेरा तर बंद नाही पडावं म्हणजे झालं. हेल्मेटमधनं पण पाऊस लागतो. कॅमेरा बंद नाही पडावं पहिल्याच पावसात. बाईक स्लो चालवावी लागत आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत तुंगवाडीत. आता इथं तुंगवाडीतून आपल्याला तुंग किल्ल्यावर जायचं आहे. पाऊस एवढा आहे ना की काहीच करता येत नाही आहे. मी तुम्हाला दाखवतो कसा नजारा आहे एकदम. हे बघा, बघू शकता तुम्ही. भरपूर पाऊस चालू आहे. आता इथून आपल्याला तुंगवाडीतून पुढे तुंग किल्ल्यावर जायचं आहे. चला तर मग आपण आता पुढच्या प्रवासाला जाऊ. आपल्या 8 वाजून गेले तर आपण सकाळी 6 वाजता निघालो. तो 2 तास लागले आपल्याला इथे येण्यासाठी. पावसामुळे वेळ जात आहे खूप. वातावरण बघा, एकदम मस्त वातावरण झालंय. चला तर मग आपण आता पुढच्या प्रवासाला जाऊ. चला मित्रांनो, आपण आता पुढे जाऊ. थोडंसं किल्ल्याच्या पायथ्याशी बघू हॉटेल वगैरे आहेत. तिथे जाऊन हॉटेल असते तर आपण बघू पार्किंग वगैरे. नाश्ता करायचा, अजून ब्रेकफास्ट केलेला नाही. चला तर मग जाऊ पुढे. पाऊस वाढलाय परत. चला. आपल्याला इकडे जायचं तुंग किल्ला म्हणल्यानंतर. चला. मला समोर आहे ना तो तुंग किल्ला आहे. पुढं पावसाचा जास्त आवाज येत असेल माझ्यापेक्षा. जाऊ आपल्याकडं माईकचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे पाऊस काय थांबायचं नाव घ्या ना थोडा वेळ सुद्धा. आपल्याला रेस्ट घेऊन शेवटी रेकॉर्डिंग करावं लागते.
आपण आता जस्ट गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत आणि गाडी आपली लावलेली आहे इकडे, तुम्ही बघू शकता सगळे भिजलो आहे. तर आता आपण इथं एका हॉटेलला थांबलो आहोत. ब्रेकफास्ट करून आपण गड चढायला चालू करणार. ब्रेकफास्टची वाट बघतोय कधी येतोय काय माहिती. पाऊस वाढतच चाललाय, थंडी पण वाजायला लागली. हो आपण नाश्ता येतोय आपला, कधी येतोय काय माहिती. थोडा टाईम लागेल बोलले ते. नाश्ता वगैरे करून चालू करू आपला ब्रेकफास्ट करून आपण आता निघालो आहोत ट्रेकिंगला. ट्रेकिंगची सुरुवात केलेली आहे आपण. इथून थोडंसं पुढं चालत जायचं आहे. चला तर मग पावसाने सगळी माझी बॅग भिजली आहे. गडावर आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे. हनुमान मंदिर, देवडेतील हनुमान, मेट, 4 खंबे टाकं, प्रवेशद्वार, तटबंदी, बरोज. तुंग किल्ल्याला कठीण गडसे म्हणले जाते. त्याची माहिती इथं दिलेली आहे. बऱ्याचपैकी माहिती उपलब्ध आहे. मावळ तालुक्यातील आहे. चला तर पुढे जाऊ. टू व्हीलर नाही माझी खाली. दोघांना सूचना सांगता. सूचना ऐकून घ्या. वरती काय सिगरेट वगैरे, माचीस वगैरे वरती काय आलं नाही. कचरा वगैरे वरती काय करायचं नाही. जास्त सेल्फी फोटो काढायला पुढे जायचं नाही. आता जातीने काय मस्ती करायची नाही. गाण्याचा स्पीकर पण वरती आलो नाही. छत्री पण वरती आलो नाही. एकदम व्यवस्थित जायचं, व्यवस्थित उतरायचं. कोण उतरत असेल, कोण सोडत असेल तर एका जागी थांबून त्यांना रस्ता द्यायचा. एका मिरीला ओव्हरटेक करायचं नाही. तुमचं जर काही काय जर अडचण आलं तर एकाच्या चुकीमुळे दोघांना पण 5-5 हजार रुपये फाईन भरायला लागेल. मॅप आहे, मॅपचा फोटो काढायचा आहे. पुढे गेले एक सापाचा बोर्ड आहे, त्या कोपऱ्यात माझा नंबर पण दिलेला आहे, गडपाल गुरुदास शेडगे. त्या बोर्डचा फोटो काढा. काय लागलं सोडती काय प्रॉब्लेम आला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. अर्धा तासाची ट्रेकिंग आहे. एक तासभर लागेल. आणि धबधब्याखाली थांबायचं नाही. किल्ल्याच्या वरून दगडी वगैरे पडत्या. दगडीचा जर पडताना आवाज वगैरे येत असेल तर डोक्याच्या वरती हात ठेवून चढायचे, हात ठेवून उतरायचे. स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. किल्ला आम्हाला बंद करायला सांगितलं तरी किल्ला चालू ठेवला आहे. अशा काही घटना होऊ नये म्हणून स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. मागच्याच महिन्यात ऑलरेडी 2 ॲक्सिडेंट झाल्यात. ओके, तुमचं पे करायचं आता 40 रुपये. चला तर मित्रांनो, आपण ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. गडावरती बघा धबधबा वगैरे सगळं चालू झाले. तर तुम्हाला किती चार्ज है? 30%. सुबह में क्या हुआ कि उसमें ना पानी घुसा हुआ था, चार्ज ही नहीं हो पाया. चार्जर पाऊस भरपूर चालू आहे. पाऊस
पावसाचं पाणी किती आहे. मित्रांनो हवी तशी झाडावर गर्दी नाही आहे. बाहेरवरून पाणी किती वाहत आहे बघा. पाहू शकता तुम्ही आपण आता पायऱ्या चढायला चालू केलेले आहेत. पायऱ्यावर एवढं पाणी वाचतंय ना की एक नंबर वाटतं. हे बघा शकता तुम्ही पायऱ्यावर पण. चला तर पुढच्या प्रवासाला जाऊ. हा आहे मावळ प्रांत. दमलो आत्ताच. तिथे समोरच्या साईडला भास्करगड आहे. भास्कर नाही, किल्ल्याचं नाव मला आठवण आता. पावसाला लागलाय परत. पण जायचं. चला अजून पुढे जायचंय. फायनली आपण प्रवेशद्वारापर्यंत गडाच्या महादरवाजापर्यंत पोचलोय. हा आहे महादरवाजा गडाचा. महाराजांनी गडाच्या दरवाजांची रचना अशी केली होती की शत्रू आला तरी लगेच तो ओळखता यायचा कुठून आलाय. कशी तटबंदी यायची रचना तशी केली होती की शत्रू लगेच दिसायचा कुठून आला इथे. किडे होती बालेकिडे जाण्याचा मार्ग आहे. आपल्याला बालेकिल्ल्यावर पण जायचं आहे. पण एकदा बघू इकडे काय आहे. चला तर आपण बालेकिल्ल्याकडे जाऊ. बालेकिल्ल्याची वाट तुम्हाला पाहिजे का कशी. इथून वरती जायचं आहे बालेकिल्ल्याकडे. वाट अवघड आहे. चला तर मग बालेकिल्ल्यावर सोडू आपण.
बाले किल्ल्यावरील प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार दिव्य रचनेचे हनुमानद्वार असे म्हणून ओळखले जाते. चला तर पुढे जाऊ. ह्या सैनिकांच्या देवट्या आहेत. असलेले हे गणेश मंदिर बघू शकता तुम्ही. हे गणेश मंदिर आहे गडावरचं. गड्यावरील ही पाण्याचा टाका आहे. त्या पाण्याचा खोदीव पाण्याचा टाका. या पाण्याच्या टाक्याचा वापर गडावरील सैन्यांसाठी वर्षभर पिण्याचा वापर व्हावा यासाठी केला होता. हे पाणी वर्षभर टिकत होतं. बघा हे वातावरण कसं आहे गडावरचं. चला तर आपण पुढे जाऊ गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन. अजून खूप वरती. किल्ला, ज्याला कठीण गड म्हणूनही ओळखलं जातं. आकारानं लहान असला तरी इतिहासात या किल्ल्याचं स्थान खूप मोठं आहे. पूर्वी बोरघाटा मार्गे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. गडाच्या माथ्यावरून पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा आणि संपूर्ण पवन मावळ परिसराचं अप्रतिम दर्शन होतं.
आजचा आमचा अनुभव मात्र काही वेगळाच होता. मुसळधार पाऊस, दाट धुकं, अंगावर आदळणारा जोरदार वारा आणि सभोवताली पसरलेली हिरवाई. सह्याद्रीचं हे रूप शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. कधी धुकं बाजूला सरकून गडाचं सौंदर्य दिसत होतं, तर क्षणात पुन्हा सगळं धुक्यात हरवून जात होतं. प्रत्येक क्षण नव्या अनुभवानं भरलेला होता. सह्याद्रीची हीच तर खरी जादू आहे. इथे प्रत्येक ट्रेक फक्त प्रवास नसतो, तर आयुष्यभर लक्षात राहणारी एक सुंदर आठवण बनून जातो. मित्रांनो, आपला किल्ला पाहून झालेला आहे. आपण जेवढं काही स्पॉट इथे बघायला आहेत सगळे ते पाहून आलेलो आहोत. आता आपण खाली उतरायला चालू केले, कारण पाऊस खूप वाढला आहे. जास्त पाऊस येऊ शकतो. चला तर उतरायला चालतो. फायनली मित्रांनो, आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. तर आपल्या गडाची सफर पूर्ण झालेली आहे. चला तर पुन्हा भेटूया. नवीन गड, नवीन वाटा, नवीन कथा तुमच्यासोबत. जय शिवराय.